बरेच वेळा तुम्ही ऐकलं असेल की बरेच जण म्हणतात की मी डाएटवर आहे त्यामुळे मी चहासोबत ब्रेड खातो पण फक्त ब्राउन ब्रेड. पण तुम्ही कधी विचार केलाय की आजकाल बाजारात जे ब्राउन ब्रेड मिळतात ते खरंच ब्राउन ब्रेड असतात का? किंवा ते आरोग्यासाठी खरंच फायदेशीर असतात का? आणि ते खरंच गव्हापासून बनवलेले असतात का? की फक्त पांढऱ्या ब्रेडला दिलेला एक रंगाचा धोका आहे? व्हाईट ब्रेड खाल्लेला चांगला की ब्राउन ब्रेड? या दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे? आणि तुमच्या आरोग्याशी खेळणारा कोणता ब्रेड आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो वजनाशी आणि आरोग्याशी थेट जोडलेला आहे. म्हणजे सकाळी घाई गडबडीत चहा ब्रेड खाणं किंवा सँडविच बनवणं हा आपल्या दिनचर्येचा एक भाग झालाय. पण फिट राहण्याच्या नादात आपण जो महागडा ब्राउन ब्रेड घरी आणतोय त्याचं खरं सत्य आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. साधा म्हणजेच पांढरा ब्रेड नेमका कसा बनतो? तर सगळ्यात आधी आपण या पांढऱ्या ब्रेडबद्दल बोलूया. नेहमीच्या साध्या पांढऱ्या ब्रेडमध्ये या ब्रेडमध्ये हा जो ब्रेड आहे तो प्रामुख्याने मैद्यापासून बनवला जातो. मैदा तयार करताना गव्हावर एवढी सगळी प्रक्रिया केली जाते, त्यातला कोंडा आणि फायबर पूर्णपणे निघून जातात आणि हा ब्रेड दिसायला पांढरा शुभ्र आणि चवीला एकदम मऊ आणि चविष्ट लागावा म्हणून भरपूर प्रमाणात साखर, प्रिझर्वेटिव्ह आणि काही रासायनिक घटक वापरले जातात. सो त्यामुळे हा ब्रेड पचायला जड असतो आणि यामुळे आपल्या शरीरातील शुगर अचानक वाढू शकते. त्यामुळे रोज हा ब्रेड खाणं आरोग्यासाठी ऑफकोर्स चांगलं मानलं जात नाही. तर आता बघूयात ब्राउन ब्रेड म्हणजे नक्की काय. तर ब्राउन ब्रेड हा हेल्थसाठी चांगला असतो. सो आदर्शपणे ब्राउन ब्रेड हा 100% गव्हाच्या पिठापासून म्हणजेच आटा वापरून बनवला पाहिजे, ज्यामध्ये गव्हाचा कोंढा आणि फायबर असायला हवं, राईट. सो गव्हाच्या नैसर्गिक रंगामुळे या ब्रेडला हलका तपकिरी रंग येतो, बरोबर. पण बाजारात मिळणारे 90% ब्राउन ब्रेड हे असे नसतात. बऱ्याच कंपन्या काय करतात, मैद्याच्या ब्रेडमध्येच कॅरमेल म्हणजेच जळालेली साखर किंवा ब्राऊन फूड कलर टाकतात आणि त्याला ब्राउन ब्रेड म्हणून विकतात. आता हा ब्रेड गव्हाचा नसून फक्त रंगाचा खेळ असतो. ब्रेडचे इतर कोणते प्रकार आहेत? तर या दोन मुख्य प्रकारांशिवाय आजकाल डाएट करणाऱ्यांसाठी अजून काही ब्रेडचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जसं की होल व्हीट ब्रेड असेल, हा खऱ्या अर्थाने 100% गव्हाच्या पिठापासून बनवलेला असतो आणि आरोग्यासाठी सगळ्यात उत्तम मानला जातो. त्याचबरोबर आहे मल्टीग्रेन ब्रेड, जो मला खूप आवडतो. यामध्ये गहू, ओट्स, बाजरी, जवस अशा अनेक प्रकारच्या धान्याचे मिश्रण असतं, जे फायबर वाढवण्यासाठी चांगलं असतं. त्यानंतर आहे गार्लिक आणि सँडविच ब्रेड. मी कधी ट्राय नाही केला, पण हे चव वाढवण्यासाठी बनवलेले ब्रेड असतात, जे प्रामुख्याने मैद्याचेच असतात. या दोन्ही ब्रेडमध्ये नेमका काय फरक आहे? तर आता नेमका कोणता ब्रेड आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे आणि आपण काय करायला हवं किंवा कोणता घ्यायला हवा? तर तुम्ही अस्सल गव्हाचा ब्राउन ब्रेड खात असाल तर त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन बी आणि इतर पोषक घटक जास्त असतात, त्यामुळे पोट साफ राहतं आणि वजन नियंत्रणात राहतं. दुसरीकडे पांढऱ्या ब्रेडमध्ये फक्त एम्प्टी कॅलरीज असतात, ज्या केवळ शरीराचं फॅट वाढवण्याचं काम करतात. पण जर तुम्ही नकली कलरवाला ब्राउन ब्रेड खात असाल तर पांढऱ्या ब्रेडमध्ये आणि त्यामध्ये काही फारसा फरक नाही आहे. उलट त्यामध्ये जळालेली साखरसुद्धा ॲड असते. सो तो आरोग्याला अजून घातक ठरू शकतो. तर मग आता मुद्द्यावर येऊयात, खरा आणि चांगला ब्रेड कसा ओळखायचा आणि कुठे मिळेल? आता खरा ब्रेड कसा ओळखायचा? तर जेव्हा तुम्ही ब्रेड खरेदी करता तेव्हा त्याच्या पाकिटाच्या मागे इन्ग्रेडियंट लिस्ट असते, ती नक्की वाचा. जर तिथे लिहिलेलं असेल की मैदा किंवा रिफाईंड व्हीट फ्लोअर असं लिहिलेलं असेल आणि सोबत कॅरॅमेल कलर लिहिला असेल तर तो ब्रेड खरेदी करू नका. जिथे स्पष्टपणे 100% होल व्हीट फ्लावर असं लिहिलेलं असेल किंवा आटा असं लिहिलेलं असेल तर गो फॉर इट. पांढरा ब्रेड तर कुठेही मिळतो, पण असा अस्सल गव्हाचा किंवा मल्टीग्रेन ब्रेड तुम्हाला चांगल्या बेकरीमध्ये, मोठ्या सुपर मार्केटमध्ये किंवा नामांकित ऑर्गॅनिक स्टोअरमध्येच तुम्हाला मिळू शकतो. बाकीच्या ठिकाणी जे ब्राउन ब्रेड असतात, सो ब्रेड खरेदी करताना फक्त कलरवर जाऊ नका, स्वतःला फसवू नका, त्यामागचं सत्य वाचायला शिका. तुमच्या घरात तुम्ही कोणता ब्रेड वापरता, त्याचं नाव काय आहे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ब्राउन ब्रेड हा ब्राउन ब्रेड नसतो.